Co-powered by टेक्नो। पुण्यातल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 8 वाजता सुरुवात होते आणि त्याआधी आपण पाहतोय की विसर्जन मिरवणुकीची तयारी जी आहे ती मानाच्या गणपतींकडून केली जाते। सुरुवातीला मानाचा पहिला कसबा गणपती जो आहे जो पुण्याचा ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो त्याचा रथ जो आहे तो मंडई चौकामध्ये आणला जातो आणि मानाचे 5ही गणपती एकाच रांगेमध्ये मंडई चौकामध्ये लागतात। त्यानंतर त्या ठिकाणी पूजन जे आहे ते केलं जातं आणि त्यानंतर आपण पाहतोय की विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। आपण पाहतोय की हा विसर्जन मिरवणुकीचा रथ जो आहे तयार करण्यात आलेला आहे। सध्या तरी गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती आपल्याला उत्सव मंडपामध्ये पाहायला मिळते, त्यामुळे शेवटच्या खरं तर तासापर्यंत गणपती बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी सकाळी आपल्याला भक्तांची गर्दी जी आहे ती आपल्याला कसबा गणपतीच्या बाहेर पाहायला मिळते। मात्र पुण्यातल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला मानाचे 5 गणपती जे आहेत ते विसर्जनासाठी निघतात आणि त्यानंतर खासगी गणपतींना जे आहे विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी सुरुवात होते। आपण पाहतोय की सध्या तरी उत्सव मंडपामध्ये विसर्जन मिरवणुकीची तयारी जी आहे ती केली जाते। सुरुवातीला या ठिकाणी आरती केली जाईल आणि त्यानंतर पूजा जी आहे मंडई चौकामध्ये केली जाईल। मात्र आज विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करताना सुरुवातीला पहिले मानाचे 5 गणपती मंडई चौकामध्ये येतील आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। गेल्या वर्षी जवळपास तब्बल 44 तास मिरवणूक जी आहे ती पुण्यातली चाललेली होती। यावर्षी मानाचे गणपती जे आहे ते लवकरात लवकर विसर्जित होतात का किंवा लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपते का पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सकाळपासून भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय आणि अगदी थोड्या वेळात पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होती आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।